घेतला तर काय लोकांचा कसा परिचय आहे? आज आम्ही रॅली काढली आणि रॅलीमध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय. 100% त्या उत्साहाच्या जोरावर त्या ठिकाणी मला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे 21 तारखेला हा विजय आमचा झाला. दादा मगा खरं तर अनेक वयस्कर मंडळी आजी भेटल्या तुम्हाला, आपुलकीने डोक्यावरून हात फिरवला, मिठी मारली, काय भावना आहे त्या लोकांची? काय संवाद झाला? मंगळवेढा शहरातील सर्व जनतेशी एक वेगळीच नाळ त्या ठिकाणी माझी आहे. ही पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून असो त्या आजीच्या कुशीत सुद्धा मी खेळलेलो आहे. ते लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवण सुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात, त्यांना बघितल्यानंतर मला येतात. ते जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हे काय राजकीय गोष्टी या ठिकाणी 100% नाही आहेत. आता तुम्ही आमदार झाला आहात, त्याच्या आता म्हणल्याप्रमाणे आधी तुम्हाला भेटले किंवा बरेच लोक भेटले, तर त्यांनी तुम्हाला काय काय उद्दिष्ट केलं, काय सांगितलं तुम्हाला? बाबा येत जा आणि या ठिकाणी तू सगळ्यांची काळजी घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडीशी त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असते त्या पद्धतीनं ज्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी तंतोतंत 100% पालन. मंगळवेढ्याबद्दल म्हणजे ह्या मंगळवेढ्याच्या आता निवडणूक आहे त्याच्याबद्दल आणि विकासाबद्दल काय बोलले? आज खरं म्हणजे मंगळवेढा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी, त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे. शिवाय या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे. शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा दिलासण्याचं काम त्या आपल्या सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब असतील, नक्कीच युवकसुद्धा त्या ठिकाणी या सगळ्यांच्याकडं बघून त्या ठिकाणी आकर्षित झाला आहे आणि नक्कीच त्या युवकांच्या सुद्धा भविष्याचा विचार करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळे युवकांच्या मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो. आता इथं चर्चा पण होते की दोन्हीकडेही साईडला अवथाडे आहेत, त्याच्यामुळं आता अवथाडे नेमकं पक्षाच्या भूमिकेत असणारा एका म्हणजे मताच्या भूमिकेत असणारी भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष आहे. त्या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्हीही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीने जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख ज्या गोष्टी आहेत, खरं म्हणजे त्या बाजूला जरी अवताडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमागं 100% मी नाही, मंगळवेढा शहरातील संपूर्ण जनता ही आमच्या लाडक्या बहिणीच्या दादाला लाडक्या बहिणीनं जसा मदत केली किंवा लाडकी बहीण तुमच्या पाठीमागवर तसे ताईंच्या पाठीमागं लाडकी बहीण उभं राहणार आहे. विधानसभेला जे लाडक्या बहिणीने सहकार्य, विधानसभेला जशी लाडकी बहीण तुमच्या पाठीमागवर राहिली तशाच पद्धतीनं तुमच्या आज लाडकी बहीण विधानसभेचा निकाल या मंगळवेढ्याची जनता तुमच्या माध्यमातून किंवा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की या आमच्या मागं लाडकी बहीण आहे, लाडका भाव आहे, युवक वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे. हे सर्व वर्गातील सर्व कामगार वर्ग असेल ते सर्वजण आमच्या मागे भक्कमपणाने पाठिंबा. दादा कुठेतरी शहरामध्ये उलट सुलट चर्चा चालू आहेत की कुठेतरी महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय नाहीत किंवा अशा दिसत नाहीत. भाजपचे पदाधिकारी कुठे दिसत नाही. महायुतीमध्ये नाराज आहे, महायुतीमध्ये. खरं म्हणजे आमच्यात नाराजी वगैरे ह्या पक्षामध्ये काही नसती. भाजपने उमेदवारी देण्याचं कारण काय? एक लक्षात घ्या की आमच्या ताई सुप्रियाताई त्या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 2 वर्षापासून त्या सक्रिय सदस्य आहेत आणि या सक्रिय सदस्य असल्यामुळं असं होऊ शकतं आमचे अजिताप्पा ते वेगळ्या पक्षाचे काम करत असतील तर आमच्या बहीण आमच्या पक्षाचे 100% काम करते. आणि या निमित्तानं आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पक्ष कुठलाही कोणताही असू द्या, आम्हाला पक्ष हे माहितीतलेच घटक पक्ष आहेत.
आणि महायुतीतले घटक पक्ष हे आम्ही सर्वजण या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आमची पहिली बांधिलकी आहे ती मंगळवेढा शहराचा विकास, या मतदारसंघात मंगळवेढा मतदारसंघाचा विकास एवढी बांधिलकी आहे. आणि ही बांधिलकी आम्ही जोपासूनच सर्व म्हणजे राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून देशाला जसं आपण ज्या पद्धतीनं राजकीय जोडे ठेवून विकासासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पक्षाची आम्ही 100% एकत्र येऊ शकतो. जगतापांना उमेदवारी देऊन कुठेतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जाते असं चर्चा सुरू आहे, काय सांगू? मी मगाच सांगितलंय आमची लाडकी बहीण आहे. लाडकी बहीण की या ठिकाणी जे त्याचं कार्य त्या ठिकाणी दिलेलं असतं. आज सुद्धा शासकांना आम्हाला सकाळी सांगितलं, पालकमंत्री आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज यांचा दौरा या ठिकाणी असल्यामुळं मला सुद्धा तिथं जाणं क्रम प्राप्त होतं, परंतु रॅली असल्यामुळं मी गेलो नाही. त्यामुळं त्या कार्यक्रमाला शासकांना गेले. पक्षातील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आव्हान करा लाडक्या बहिणीसाठी? आज खरं म्हणजे ही लाडकी बहीण योजना असेल, आपण शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटलची निर्मिती असेल, त्या शहरामधले रस्ते असतील, भूमिगत गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासाभिमुख आपल्याला करायच्या आहेत. क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे. शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हायला लागलेलं आहे, ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे. त्यालासुद्धा अजून निधी लागणार आहे, तोही आपण करायचा आहे. मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळवेढा शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे. त्यामुळं हा निधी हा फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतो आहे. त्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जनतेला सुद्धा हा विकास पाहिजे. आणि जनतेने सुद्धा बघितलेला आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी आमदार झाल्यानंतर विकास निधी आला की हेही या ठिकाणी बघितलेलं आहे. त्या शहरामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायच्या आहेत. महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे, संत चोकोबाचं संतसृष्टीचं स्मारक करायचं आहे. अनेक गोष्टी या शहरामध्ये निर्माण करायच्या आहेत. त्यामुळं या काय तोंडच्या बाता किंवा करून चालणार नाहीत किंवा आम्ही करणार आहे हेही नाही आहे. पण जनतेला हेही माहीत आहे की समाधान अवताडे एखादा शब्द जर दिला तर रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करून सांडून सुद्धा या ठिकाणी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही. आणि मी आता आज बोललेलो आहे की जनतेला या ठिकाणी विकास पाहिजे मंगळवेढा शहरातल्या. त्यामुळे जनतेच्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. हा निधी फक्त आमच्या देवाभाऊचं जे सरकार आहे हे सरकारच या ठिकाणी आपल्या शहराला देऊ शकतं आणि हे लोकांनाही खात्री. भाजपकडून खरं तर अनेक जण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र खात्री आहे त्या लाडक्या बहिणीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसून आमचे सर्व नगरसेवक हे त्यांच्या पदस्थानी बसून या ठिकाणी मंगळवेढा शहराचा विकास करण्यामध्ये अधिक गती निर्माण होणार. भाजप आणि संघ विचाराचे सगळे कार्यकर्ते जगतापांसाठी मैदानात उतरणार. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, सर्व महायुतीतले पक्ष आणि अजूनही आम्हाला छुपा पाठिंबा बऱ्याच इतर पक्षांचाही आहे. अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती म्हणा किंवा इतर पक्षाचा सुद्धा. कारण मी तुम्हाला मग जसं सांगितलं विकास करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा एकत्रित करून पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो. तशा पद्धतीनं तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेपर्यंत दिसेल की आमच्या विरोधातले असणारे पक्षसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायला सुद्धा तयार आहेत आणि ते देतील. तुम्हाला 21 तारखेच्या निकालावरनं त्या मतपेटी फुटल्यानंतर मला 100% त्याचा रिझल्ट येईल. असंही म्हटलं जातं की काही वर्षापूर्वी किंवा काय सातत्यानं अजित जगताप यांनी सातत्याने तुमच्या विरोधात काही प्रश्न उठले, पण कुठंतरी कुजबूज येते की असं कुठंतरी दोघांमध्ये दरार वगैरे पडण्याची शक्यता आहे. कसं आहे, राजकीय ह्याच्यामध्ये एकमेकाचं कुठं वैमनस्य नसतं, विचाराची देवाणघेवाण असते. त्या विचाराच्या देवाणघेवाणमध्ये त्या काळी त्यांनी विरोध पण केला असेल, त्यांना विचार माझे पटत नसतील आणि मी त्यांना कधी विरोध केला असेल की त्यांना त्यांचे विचार मला पटत नसतील. पण ज्या वेळेला विकासाचा मुद्दा दोघांच्याही लक्षात येतो आणि विकासाच्या मुद्द्यावरती सर्वांनी एकत्र येण्यामध्ये कुठलंच मला वाटतंय करू नये. जे आपल्याला जर नुसतं राजकारण म्हणलं आजपर्यंत आपण बघितलं आणि मंगळवेढा तालुक्यामधील बरेचसे आमचे पूर्वीचे नेते मंडळी आहेत, पूर्वीच्या पार्ट्या आहेत,
का एकमेकाला राजकारणामुळं राजकारणाची विरोध एवढंच केलं. परंतु आता या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मी थोडासा बदल करतो की राजकारणात विरोधाला विरोध करायचा नाही, की आपण विरोधाचे जोडे वेशीच्या बाहेर ठेवून राजकारणामध्ये एवढंच करायचं आहे की विरोधाला विरोध न करता की आपण एकमेकाने हातात हात घालून या मतदारसंघाच्या विकासासाठी हातात हात घालून आपण राजकारणाचं एक पर्व निर्माण करूया. आणि मला 100% खात्री आहे आणि आता मी त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतोय. 100% मला खात्री आहे की या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निवडणुकीचं प्रमाण कमी होऊन या निमित्तानं जनता विकासाच्या पाठीमागं राहून ती बिनविरोध सुद्धा बऱ्याचशा निवडणुका होत्या. लाडक्या बहिणीसाठी